हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। मी फक्त मसाला करून दिलाय, आईने सगळं केले। आज आईच्या हातचं नॉनव्हेज हो आईने केलेलं मध्ये तेव्हा मटण होतं का नाही। मी बघत आंबा करून काय रे आजोळी काय खेळती बघायला तसं यायला वे खेळा की जरा बाहेर खेळायचं कशानं तिघांनी मिळून काढा काढा टावेल लय मोठा झाला। मस्तपैकी चिकन तयार झालेलं आहे। या ठिकाणी आहे चिकन मसाला आणि या टोपामध्ये आहे काकड्यांचं कालवण। मुलांचं जेवण चालले करायचं, वरचं झालं जेवून, अजून आई जेवायचे, मी जेवायचे, सगळे जेवायचे। पिल्लू जेवढंच कपडे भरून वर जेवढंच कपडे हां जेवण झालेलं आहे। त्यापैकी आईच्या हातचं चिकन कलर करायचं ते पण चालू करणार होती ती आज मस्त लावून झाले मोठ्यांचं तिघी जणी जाते म्हणून मुली पण जातात त्या दोघी जणी ठीक आहे 5 जणी झाल्या की 5 बघायला आपल्या पुरीचं आपलं निघाला पादे सुजानी वरत निघाली ती ढेबवाडीला आणि विनू पण निघालाय ढेबवाडीला। उद्या येताना बाईला घेऊन येणार काय माहिती उद्या तिथे परवायचं। बाय 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 उद्या बाय बाय कधी का म्हणून लग्न झाल्यापासून आईच्या हातचे जेवण खायला खूप कमीच मिळते। आईने गेल्या वेळी पण मटणाचे खूप छान कालवण केलेले आणि या वेळेला पण चिकनचं सुक्कं आणि चिकनचा रस्सा तयार केला, तो खरंच खूप छान होता। तर आम्ही मुलीच नाही तर मावशी, काका, मामा, मामी सर्वांनाच पाहुणे
खूप आवडते, म्हणजे आईने तयार केले जेवण खूपच सर्वांना आवडते। आणि हे दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळच्या वेळेला फिरायला गेलेलो, तेव्हाच थोडंसं मी शूट केलेलं होतं। तर या ठिकाणी पहिल्यांदा तासवाडी टोल नाका म्हणून होता, तो आता वराडीच्या साईडला वराडीच्या हद्दीमध्ये घेतलेला आहे आणि आता नवीन टोल नाका तयार केलेला आहे। तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।